आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला येथील प्रसिद्ध विधितज्ञ तथा समाजसेवक ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे यांच्या मातोश्री कमलाबाई भीमराव बेलसरे यांचं दीर्घ आजारानं मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी दुःखद निधन झालं। त्या 80 वर्षाच्या होत्या। स्वर्गीय कमलाबाई बेलसरे या धार्मिक कुटुंब वत्सल व साध्या स्वभावाच्या होत्या। त्यांच्या जाण्यानं बेलसरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या पश्चात पुत्र ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे, 2 मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे। सामाजिक व राजकीय विविध क्षेत्रात सक्रिय असलेले ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे हे अकोला शहरात परिचित व्यक्तिमत्व असून त्यांच्या मातोश्रींच्या निधनानं अनेक स्तरातून शोक व्यक्त केला जातो आहे। स्वर्गीय कमलाबाई बेलसरे यांची अंत्ययात्रा बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 12 वाजता उमरी येथील स्मशानभूमीत अकोला येथील अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पांडे गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, ॲडव्होकेट संजय कमल, अशोक देशमुख यास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, पत्रकार बांधव, विधितज्ञ व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवाज्ञा झाली आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळे आप्तसौख्य मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत। नरेंद्रजी बेलसरे म्हणजे आज अकोला जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखत कोणी असं नाही आहे। आज त्यांनी गेल्या 25-30 वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि माझा आणि त्यांचा संबंधसुद्धा, मी राजकारणामध्ये आलो आणि ते पत्रकारितेमध्ये आले, दोघांचे सारखंच त्यांचा त्या क्षेत्रामध्ये, माझ्या क्षेत्रामध्ये प्रवेश झाला आणि माझ्या राजकीय जळणघळणीमध्ये आदरणीय नरेंद्र भाऊंचा खूप मोठा वाटा आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या त्यांनी मांडल्या आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या समस्येला त्यांनी वाचा फोडला। नंतर त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला आणि हे करत असताना त्यांनी अतिशय सर्वांसोबत गुणानुबंधाचे, मित्रत्वाचे संबंध तयार केले आणि ते कधी न तुटणारे असे निर्माण झाले। अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्रजी आहेत। मी त्यांच्याबद्दल यासाठी बोलून आलो की मातोश्री कशा असतील। मातोश्रीनं एक चांगले संस्कार त्या कुटुंबाला दिले आहेत, चांगलं व्यक्तिमत्व आपल्यासमोर निर्माण झालेलं आहे। आई वडिलांचे चांगले संस्कार असले तर निश्चितच पुढची पिढी चांगली निघत असते। म्हणून एक चांगला संस्कारी असा नागरिक आपल्यापुढे नरेंद्रजी यांच्या निमित्तानं या ठिकाणी आहे, हीच त्यांच्या कार्याची पावती असं मी समजतो। आमच्या मावशी कमलाताई यांना त्यांनी जीवनभर सत्कर्म केलं, सगळ्यांशी त्या प्रेमानं वागल्या, त्यामुळे निश्चितच त्यांना ईश्वराच्या चरणी चांगले स्थान मिळणार आहे। तरीसुद्धा मी माझ्या पांडे परिवाराच्या वतीनं, शिवसेना अकोला जिल्हा याच्या वतीनं ईश्वराकडे प्रार्थना करतो की हुतात्म्यास चिर शांती मिळो आणि नरेंद्रजी बेलसरे परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी मनापासून श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो। तरी एक मायेची जी सावली असते ते प्रत्येकाला प्रिय असते आणि ज्या सावलीतून आपण आपलं जीवन घडवलं, त्या मायमाऊलीनं आपल्याला प्रेम दिलं, असे निघून गेल्यामुळे जी त्यांच्या जीवनामध्ये पोकळी निर्माण झाली, ज्याचा दुःख झालं आहे, त्या दुःखीसंग सर्व त्या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। वकील संघातर्फे आणखी एक ॲडव्होकेट सोमानी साहेब हे सुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील। आवडल्या आणि या बेलसरे कुटुंबाला जो आधार होता आईचा, तो आज हिरावलेला आहे। मी बारच्या वतीने, आमच्या वकील मंडळीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वर या बेलसरे कुटुंब आपल्यांना या झालेल्या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।